नमस्कार, मी सागर फरतुडे। आज विषय घेऊन आलो आहे कर्जमाफीचा। अरे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच विषय चालू आहे आणि तो दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला नाही, म्हणून शेतकऱ्यांना नाईलाज आंदोलनावर बसा लागून राहिलं, उपोषणावर बसून राहिलं। याची दखल सुद्धा ते घेऊन नाही राहिले। आता दिवसेंदिवस जसे जसे दिवस वाढतील तशी तसे लोक तीव्र होतील आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडल्याशिवाय राहणार नाही। सापाच्या बिळामध्ये लपलेले मांजरी त्यांनी बाहेर यावं आणि त्याची दखल घ्यावी। बच्चूभाऊ कडू 4 दिवसापासून उपोषणावर बसले आहे। 4 दिवस अन्न नाही, फक्त पाण्यावर चालू आहे। अवस्था त्यांची बिघडलेली आहे। काही शेतकरी विहिरीत खाटा टाकून उपोषणावर बसले आहे। कोणी लोक शेतकरी रोडावर बसून आंदोलनावर बसले आहे। कोणी लोक झाडावर बसून आंदोलन करताय। प्रत्येक जण आपापल्या परीने आंदोलन करायला बसले आहे। एवढंच पाहिजे होतं की महाराष्ट्राची हक्की, कोणी म्हणतं शेतकऱ्याची हक्की नाही। आता शेतकरी एकजूट होणार आणि सरकारला, झोपलेल्या सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही। अरे खूप झालं आतापर्यंत, शेतकऱ्यांनी सहन केलं, खूप काही सहन केलं। मालाला भाव दिला नाही म्हणून आम्हाला कर्जमाफी मागायची वेळ येऊन राहिली। आम्हाला भीक मागायची सवय पडली नाही काय? तसं नाही आहे। आमच्या मालाला भाव दिला असता आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो। आमच्या मालाला भाव तर द्या। तुम्ही आमची दखल घेत नाही। आम्हाला नाही इलाज मग दुसरा पर्याय उचलावा लागतं। ज्या हातात माईक आहे त्या हातात मग टिकास पावडं येऊ शकते। आम्ही शेतकरी आहेत, रात्र दिवस राबणारे कष्टकरी शेतकरी आहो मी। तुम्ही दिवसा लाईन नाही देत, रात्रीनं पाणी ओलायला यावं लागतं। केमिकलचे दर, फवारण्याचे महागाई, जीएसटी किती वाढवले भाव तुम्ही। खताचे दर पा कुठचे कुठं चालले गेले आणि मालाचे भाव कुठे राहिले। अरे किती वर्ष झाले कापसाचे भाव पाहून राहिलो। अरे 10 वर्षापासून शेती करून राहिलो तर त्या कापसाचे भाव पहा ना, त्या तुरीचे भाव पहा। कापसाचे म्हणजे कापसापासून बनणाऱ्या कपड्यांचे महागाई पहा। 1000-2000च्या पेक्षा कपडे घेणार नाही वेट। काय घेईन शेतकरी? एकच एक कपडा घालून व्हिडिओ बनवावा लागते आम्हाला। काय परिस्थिती आणली तुम्ही? म्हणाले कृषी प्रधान देश म्हणता ना, शेतकऱ्याला भिकारी ठेवलं तुम्ही। आता नाईलाज तुम्हाला याची दखल घ्यावं लागल। त्या बिडात लपले आहे, त्या बिडातून बाहेर या, रस्त्यावर जा, लोकांची अवस्था पहा। काय तुम्ही शेतकऱ्यांना काय रडायची अवस्था आणली हो तुम्ही? यंदा पेरणीचा टाइम आला। आता गटातून, बचत गटातून आम्हाला कर्ज उचला लागते, बियाणं विकत आणा लागते। त्या कर्जाच्या पैशानं आम्हाला बियाणं, फवारण्या, मजुराले पुरवणं ह्याच आमचं नित्य नियम आहे। दरवर्षी पेरा, कर्ज काढा, पेरा, कर्ज काढा, याच्या व्यतिरिक्त काहीच होत नाही। आणि तो कृषी मंत्री म्हणला कर्ज काढून का तुमच्या लेकरा बारांचे लग्न व्यवहार करता? अरे काही करू आम्ही, आम्हाला आमच्या मालाला भाव द्या ना। मग आम्ही काही करू, आम्ही तुम्हाला कर्ज देतो बे, आम्ही तुम्हाला कर्ज देतो। एकच एक दरवर्षी तेच गरण आहे। अबे तुम्ही आता म्हणाल नव्हतं पाहिजे, कर्ज आम्ही नाही देत, आमची परिस्थिती नाही आहे। मग लाडक्या बहिणीले कसे आहे तुमच्यापाशी पैसे द्यायले? 8वं वेतन लावणार आहे तुम्ही, 8व्या वेतनच्या वेळी पैसे कुठून येते? तुमच्या तिजोरीत आहे नाही म्हणता, मग पैसे कुठून देता? लाडक्या बहिणीचं बजेट कुठं आहे? कर्जमाफीचं बजेट कुठं आहे? आमदार, खासदाराचे पगार, मंत्रिमंडळातले पगार वाढवले तुम्ही, 24% पगार वाढ। अरे कशाला गरज आहे यांच्या 24% पगार वाढायची? एक डाव मंत्री झाला की 5 वर्ष झाले की अर्धा पगार तिकडे पेन्शन चालू मरेपर्यंत। अरे काय गरज आहे त्यांना पगार द्यायची? जाते तर आमच्या खिशातले ना। अरे नका देऊ त्यांना पगार ना फगार। 2-2 लाख रुपये पगार खाता सरत नाही। आम्ही 1 लाखात घर चालवतो, ते 6 महिने 1 वर्ष चालते आमचं। तुम्हाला एवढे पैसे पाहिजे? अरे तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्ही आमचे सेवक आहे ना। यथा राजा तथा प्रजा, तुम्ही आश्वासन दिले, तुम्ही पूर्ण केले नाही, मग आता प्रजेने वेगळं वागलं पाहिजे। समजून घ्या, शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घ्या। त्या बच्चूभाऊकडून ना भेटा,
त्यांची अवस्था समजून घ्या, त्यांचे विचार काय, त्यांचे म्हणणं काय ते मान्य करा. पटत बोला. अरे भेट घ्या. काय निर्णय नंतरची गोष्ट आहे, तुम्ही या तर खरं. लवकरात लवकर निर्णय घ्या आणि शेतकऱ्यांना लवकर सांगा. कारण तुम्ही आधी आश्वासन दिले ते पूर्ण केले नाही. एक तर बोलायला नाही पाहिजे, नाहीतर मग करायला नाही पाहिजे. आता बोललेच आहे तर करूनच टाका ना, विषय मोकळा. बोलले नसते तर आमची हिंमत नसती झाली तुम्हाला बोलायची. जसे तुम्ही सरकारी कर्मचाऱ्याला पोचता तसे आम्ही शेतकऱ्याला पोचा. कारण आम्ही देशाचं पोट भरतो, अख्ख्या जगाचं पोट भरतो. परदेशात पण आमचा माल जातो. शेतकऱ्यांची दैनिक अवस्था समजून घ्या. सुखानं खाऊ नाही देत त्यांना तुम्ही, ना जगूही देत नाही. कामापुरतं देता आणि खुश ठेवता. ना त्याला सुधरू देत, ना त्याच्या लेकरा बाकराचं शिक्षण होत, ना त्याच्याकडून साधं घर बांधणं होत. काहीच नाही होत. शेतकरी सुधारला असता तुमच्या मागं फिरलाच नसता. असंच म्हणणं आहे तुमचं. जर शेतकरी सुधारला तर तो तुमच्या मागे मागे फिरणार नाही, असंच म्हणणं आहे ना तुमचं. म्हणून आमच्या अवस्था तुम्ही समजून घेत नाही. सत्तेधाऱ्यांनो, अण्णाभाऊ साठे म्हणायचे, इथली न्यायव्यवस्था कायकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणा पुढे, इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. व्यथा मांडायच्या कुणा पुढे आम्ही मांडतो, पण कोणी दखल घेत नाही. झोपले आहे सरकार, सर झोपले आहे. आता तरी जागे व्हा, आता तरी उठा, आता तरी बोला. शेतकऱ्यांनो, एकत्र व्हा. गरज काळाची गरज आहे. आपण नाही बोललो तर आपले नंतरची पिढी म्हणतील, तुम्ही सहन करत गेले पण बोलले नाही, काय फायदा तुमच्या जगण्याचा. अरे अभिमान वाटला पाहिजे. आपण बोललो पाहिजे. आपल्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर त्या विरुद्ध आपण बंड पुकारला पाहिजे. महाराष्ट्राची माती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर साहेब, साधी सोपी गोष्ट नाही आहे. महापुरुषांचा पदस्पर्श ज्या मातीला झाला, त्या मातीत आज काय घडतंय. आपले तरुण वर्ग शांत झालाय, मोबाईल मध्ये स्क्रॉल करतोय. इंस्टा, फेसबुक, युट्यूब. अरे खड्ड्यात घाला ते तुमचं सोशल मीडिया. जर सोशल मीडिया चांगल्या कामासाठी वापरला तरच तो चांगला. येळपट काही कामाच्या तुम्ही काही पण, पबजी, लुडो, अरे ड्रीम 11, मोठे मोठे दिग्गज लोक, सेलिब्रिटी, त्याला तुम्ही हिरो मानता. जे प्रचार विमल खा म्हणतात, केसर बदाम, ड्रीम 11 खेळा, ते तुमचे चाहते आहे. अरे जो रात्रंदिवस कष्ट करून देशाचं पोट भरतो, रात्रही सुखानं जात नाही ना दिवसही सुखानं जात नाही. सकाळी 6 वाजता गेला का संध्याकाळपर्यंत त्याला राबतच राहावं लागते, आणि दिवसालाही नाही भेटत तर रात्रीनं ओलायला यावं लागते. अशी दैनिक परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांची. आमचा एवढा मोठा तालुका आहे साहेब, वरुड तालुका, पण एवढा मोठा तालुका असून इथे एकही कंपनी नाही, रोजगार नाही. पोरांना पुण्यामध्ये जावं लागतं, 14, 15, 20 हजारामध्ये तिथं घासावं लागतं. 1 रुपया वाचत नाही, घरी पोहोचू शकत, पैसे सुद्धा पोरू शकत नाही. काय करल. या सरकारनं आम्हाला रोजगार नाही दिला, रोजगार हिसकावला. निदान कर्जमाफीचं बोलले तर कर्जमाफी तर देऊन टाका. मराठा म्हणता आणि मराठ्याचीच मारता. धन्यवाद.